सेवक गिरने से पहले समझ जाए तो अच्छा है। काय बोलायचं आहे मला? सेवक गिरने से पहले समझ जाए तो अच्छा है, शान जाने से पहले जान जाए तो अच्छा है। सेवक वही अच्छा है जिसका ईमान सच्चा है, सेवक वही अच्छा है जिसका ईमान सच्चा है। अरे लोग लाखों में देखे तो बोले ये बाबा जुमदेव जी का बच्चा है, बाबा जुमदेव जी का बच्चा है। तर मला काय म्हणायचं आहे, बाबा जुमदेवजी असते तरी आज गरिबाच्या झोपडीला सोन्याचे दार असते। एकच असता या मार्गाचा मार्गदाता, गावोगावी असे 17 पुढारी झाले नसते। ना धन मागा ना दौलत मागा, का मागलं का आपल्याला बाबा जुमदेवजीनं? काही पैसा का मागितला? काही धनदौलत मागितली? सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आहे प्रत्येक सेवकाले। ना धन मागा ना दौलत मागा, ना फसल मांगा ना भीख मांगा, मांगा तो क्या मांगा मेरे बाबा ने, सत्य मर्यादा प्रेम की भीख मांगा। तर मला काय म्हणायचं आहे, आपण सभी सेवक इस मार्ग पे सभी सड़े गले लोग आए हैं, इस मार्ग पे सभी सेवक अपन सड़े गले लोग आए हैं। और बाबा ने हमें इतना ताजा बनाया, इतना ताजा बनाया कि फूलों से भी ज्यादा खुशबू उसके मुख से वाणी निकाला है और आत्मा और परमात्मा को टच करता है। ये बाबा की महान कृपा है। स्कूल में जाते हैं उसे विद्यार्थी कहते हैं, स्कूल में जाते हैं उसे विद्यार्थी कहते हैं। बाबा की चर्चा बैठक में आते हैं उसे सेवक और सेवकिन कहते हैं। स्कूल में जाते हैं, कदम पे कदम रखो तो ऐसा निशाना बन जाता है, कदम पे कदम रखो तो ऐसा निशाना बन जाता है। तत्व शब्द नियम से चलोगे तो एक दिन जरूर पहचान हो जाता है, एक दिन जरूर पहचान हो जाता है। बाबा जुमदेवजींनी काय शिकवण दिलेली आहे संपूर्ण जगाला, बाबा जुमदेवजींनी काय शिकवण दिलेली है संपूर्ण जगाला। अरे मंजिलों ने मुझे छोड़ दिया, रास्तों ने मुझे पा लिया, चाहे जिंदगी अब मुझे तेरी जरूरत नहीं, क्योंकि मुझे बाबा जुमदेव जी ने संभाल लिया, बाबा जुमदेव जी ने संभाल लिया। फूल है गुलाब का चिमले म्हणून फेकू नका, फूल है गुलाब का चिमले म्हणून फेकू नका। चर्चा बैठक है बाबा जुमदेव जी की सेवक बांधवांनो, येण्यात विसरू नका। तर मला काय म्हणायचं आहे, आपण या मार्गामध्ये येण्याआधी दुखी कष्टी होतो आणि आपण लय फिरले सारे तीर्थ ग आणि गेले सारे व्यर्थ ग। बाबा जुमदेवजीच्या मार्गात जाऊ, जगू सुखाने संसार, जगू सुखाने संसार, सत्य मर्यादा प्रेमाने राहू, जगू सुखाने संसार, सत्य मर्यादा प्रेमाने राहू। बाबा जुमदेवजीनं प्रत्येक सेवकाला तत्व शब्द नियमानं चालायला सांगितलं आहे, वागायला पण सांगितलं आहे, बोलायला पण सांगितलंय। आपण पती आणि पत्नी कुटुंबामध्ये एकता होईल तर त्यांच्या घरामध्ये एकता होईल। मुला बाळाला शिकवण सांगितलेली आहे बाबा जुमदेवजीने, प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुला बाळावर लक्ष ठेवा आणि आई वडिलांची सुद्धा सेवा करा आणि आपला परपंच करू परमात्मा करा। भेटते वेळ तर आपल्याला परपंच करू परमात्मा करायचा आहे। तर आपण दुखी कष्टी मानव बाबा जुमदेवजीने आपल्याला सुखमय जीवन दिलेलं आहे। माझे मार्गदर्शक श्री माननीय मारुतरावजी राऊत गुरुजी भूतेश्वर नगर, राऊत गुरुजीचा सेवक नंबर 729 आणि माझा सेवक नंबर 35527। तर गुरुजीकडे गेल्यानंतर गुरुजीने 3 दिवसाचे कार्य केले। 3 दिवसामध्ये कुठं भूतबाधा गेला आणि कुठं का गेला, आम्हाला सुख समाधान वाटलं। आम्ही एवढे वैद्य केले, डॉक्टर उपचार सुद्धा केले, पण आम्हाला थारा लागला नाही। पण 3 दिवसाच्या कार्यामध्ये आम्हाला राऊत गुरुजीचा शब्द मिळाला आणि त्या माध्यमातून आमचा परपंच साधला आणि आमचे दुःख दूर झाले बाबाच्या कृपेनं। माझ्या बाबाच्या नावानं हो, माझ्या बाबाच्या नावानं भूत पडतो धाकानं, माझ्या बाबाच्या नावानं भूत पडतो धाकानं, भूत पडतो धाकानं, आहे जागृत भगवान, भूत
पळतो धाकान आहे जागृत भगवान. जागृत शक्ती आहे, आपल्याला समजण्याची गरज आहे. प्रत्येक सेवकाला समजण्याची गरज आहे का चर्चा बैठकीमध्ये आपण जातो तर आपण का आणलं पाहिजे. आम्ही शिकवायला ना आलो, आम्ही शिकण्याकरिता आलो. हमें कोई मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमें कोई मिटा सके ये जमाने में दम नहीं, और हम सेवक हैं बाबा जुमदेव जी के, हम किसी से कम नहीं. चावल में दूध डालने से खीर बनती है, चावल में दूध डालने से खीर बनती है, और बाबा की चर्चा बैठक में आने से सेवकों की तकदीर बनती है. तर आपल्याला तकदीर बनवायचं आहे चर्चा बैठकीच्या माध्यमातून. आपल्याला खूप काही शिकायचं आहे. बाबा जुमदेवजीनं ह्या मार्गासाठी किती परिश्रम केले, रक्ताचं पाणी सुद्धा केलेलं आहे, काळ्याच्या पायाच्या काळ्या केल्या, आणि दुखी कष्टी मानवाले. बाबाच्या कुटुंबामध्ये किती भुताडकी होती, भूतबाधा होता. बाबा जुमदेवजीला एवढे परिश्रम करायला लागले. भगवंताले म्हणते माझ्या घरातले कुटुंबातले दुःख दूर केले तर भगवंता काही नवल नाही झाला म्हणते. अनेक धरतीवर दुखी कष्टी मानव आहे म्हणते, ह्या मानवाचं दुःख दूर झालं पाहिजे बाबा म्हणे. बाबाला किती फिकर पडली आपली, नाही तर आपल्या घाटावर गोवऱ्या गेल्या असत्या. बाबा जुमदेवजीला भगवंताले म्हणलं माझे दुःख दूर झाले तर काही नवल नाही झालं म्हणे. हे दुखी कष्टी मानव आहे म्हणे, यांचे सुद्धा दुःख दूर झाले पाहिजे म्हणे. तर बाबा जुमदेवजीनं खेडोपाडी जाऊन दौरे केले, गावोगावी जाऊन एक एक सेवक घडवला, आणि ह्या मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. बाबा जुमदेवजीला खूपच त्रास झाला, आणि आपण चर्चा बैठकीला ज्यासाठी आपल्याला त्रास येते, तर या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते, अन्यथा काही शिकायला मिळत नाही. हे कृपा लई जसं बोललं तसं होते. बरं, बाबाची कृपा महान आहे, समजण्याची आपल्याला गरज सुद्धा आहे. त्यागी त्यागी हो महान त्यागी, त्यागी त्यागी हो महान त्यागी, दैवी शक्ति है बाबा के हाथ में, दैवी शक्ति है बाबा के हाथ में, बाबा जुमदेव जी सेवकों के साथ में. हो त्यागी त्यागी हो महान त्यागी, दैवी शक्ति है बाबा के हाथ में, बाबा जुमदेव जी सेवकों के साथ में. हे कृपा टचिंग आहे, आपल्याला समजण्याची गरज आहे, वागण्याची गरज आहे, आपल्या मुलाबाळाला शिक्षण देण्याची आपल्याला गरज आहे. मोबाईलवर न ध्यान देता आपल्याला मायबापाला लक्ष ठेवायचं आहे. मुलाबाळाकर, नाहीतर आपली पाठ आपल्याला दिसत नाही आहे. तर हे असे कार्य आपल्याला करायचे आहे, आणि ह्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला खूप काही शिकायचं आहे. आणि चार तत्वों की माला बनाए बाबा, सत्य मर्यादा है पाने को, पांच नियमों की संकल है बीच में, पूरे कर्म है धोने को. तर महिमा तुझी आहे न्यारी बाबा, बाबा तर महिमा तुझी आहे न्यारी बाबा, पूर्वीची आहे इच्छा सारी, आणि पापलई झाला ह्या धरतीवरी, धाव दिनाच्या कैवारी. बाबा ह्या धर्तीवर लई पाप झालेला आहे बाबा, आणि आम्हाला ह्या पापातून मुक्त व्हायचं आहे. पापातून मुक्त कोण करू शकते आपल्याला? परमेश्वरी कृपाच करू शकते, अन्यथा कोणी करू शकत नाही. बाबाच्या तत्वाला जागणार पाहिजे, नीती आणि नियमाने वागणार पाहिजे, किती मी मनाला दुर्गुणाला त्यागणार पाहिजे, आणि उद्धार करत्या बाबाचे नाव सांगणार पाहिजे. बाबा जुमदेव जी ने जन्म लिया, हम सभी सेवकों की शान है, जीवन हमारा सफल हुआ यही हमारी जान है. मगर कैसे? सब सेवक जब एक हुए तो बादल के बिना बरसात नहीं होती, और मेरे महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम किए बिना हमारे दिन की शुरुआत नहीं होती. बोलो परमात्मा एक. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी साहेब, नमस्कार.